झाल्यानंतर तिने दुसरं लग्न करण्यासाठी एक बायोडाटा माझ्याकडे दिला होता. दुसरं लग्न करताना ज्यावेळेस पहिला नवरा एक्सपायर झाले सांगितलं आणि मला म्हणून दुसरं लग्न करायचे, जी विश्वासार्थता आहे ती त्या मुलीने लपून ठेवली होती. तिने सांगितलं नाही की माझा नवरा आहे, मी त्यांच्याकडून पैसे घेऊन माझा डिवोर्स केलेला आहे. एक लग्न झालं होतं, दुसरंही लग्न त्यांनी तसंच केलं होतं आणि तिसऱ्या लग्नासाठी ते आमच्याकडे आले. म्हणजे मुलींचं काय झाले, मानसिकता चेंज झाली. लग्न करणे, पैसे घेणे, पोडगी घेणे, परत लग्न करणे, पैसे घेणे, पोडगी घेणे आणि आपलं लाखो रुपयामध्ये व्यवस्थित जीवन घटवायचं, अशा पद्धतीने फसवणूक या ठिकाणी बऱ्याच वेळा पाहायला मिळते. फक्त मुलीकडूनच नाही, मुलाकडून देखील अशा प्रकारची फसवणूक या व्यवस्थेच्या माध्यमातून पाहायला भेटते. याच्यामध्ये कुटुंब व्यवस्थेचा जो प्रकार आहे, कुटुंब व्यवस्था ज्यावेळेस आपण पाहतो, कुटुंब व्यवस्था पाहत असताना संस्कार, नाती, ज्यावेळेस कुलाचार, परंपरा, संस्कृती या सगळ्या गोष्टी कुटुंब व्यवस्थेमध्ये जपल्या जातात. ही सासू आहे, हा सासरा आहे, हा दीर आहे, ही ननंद आहे, ही जाऊ आहे, हा भाया आहे आणि ही आपली मुलं नातवंड प्रगतीच्या दिशेने आपलं कामकाज करून आलेख वाढवणं, समाजामध्ये आपलं एक वेगळं नैतिकता निर्माण करणं, संस्कार निर्माण करणं, परंपरा निर्माण करणं, जेणेकरून आपल्या कुटुंबाकडे पाहून समोरच्या लोकांनी देखील अशा पद्धतीचं वर्तव करून किंवा अशी परंपरा कंटिन्यू आपल्या पुढच्या पिढीला शिकवण्यासाठी ही कुटुंब व्यवस्था असते. पण आज त्याच्यामध्ये खूप मोठी तफावत पाहायला भेटते. सुशिक्षित आलेली मुलगी सासूचं ऐकायला तयार नाही. सुशिक्षित आलेली मुलगी, त्यावेळेस तुमचा काळ तसा होता, आज आमचा काळ बदललेला आहे, म्हणून मला माझ्या मनमानीप्रमाणे राहायचे, मला जगायचे. पण त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, आज शेतकरी कुटुंब जर पाहिलं, रिमोटवर चालणारी पाण्याची मोटर, रिमोटवर चालणारी गाडी, मोठा बंगला आहे, हवेशीर सगळ्या सुविधा जागेवर असताना मुलीला फक्त शेतात जाऊन भाजी खुडून आणायची, तिथं स्वयंपाक बनवायचे आणि जे काही मजूर आहेत 8 दिवस शेतामध्ये काम करणारे, ते मजूर ज्यावेळेस 8 दिवस होतात, त्या 8 दिवसांचा दिवस मोजून, गैरहजेरी मोजून त्यांचा पगार करायचं, एवढंच काम शेतकऱ्याच्या मुलीला आज आहे. त्या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्याची मुलगी लग्न करायला नकार देते. त्याचं मेन कारण असं आहे की तिला काही माहीत नाही, तिला स्वातंत्र्य पाहिजे, तिला जी लिबर्टी आहे ते सर्वात महत्त्वाची आहे. आणि त्याच्यानंतर ते स्वतःला कशासाठी पाहिजे, तिला एकतर नवऱ्याबरोबर जाऊन फॅशन करायची आहे, तिला एकतर कुणाचं बंधन नको आहे आणि हे बंधनमुक्त जीवन जगण्यासाठी ती फार दुधाला पैसे नसेल, उद्या सकाळी उठल्यावर तरी त्या नवऱ्यासंग लग्न करायला तयार आहे. अशी परिस्थिती एकंदरीत आज समाजामध्ये आहे. ही कुठंतरी थांबण्यासाठी सामाजिक मानसिकता बदलली पाहिजे. समजा मुलाचे आईवडील आहेत, मुलीचे आईवडील आहेत, मुलीच्या आईवडिलांनी समुपदेशन करून तिला सांगितलं पाहिजे ही स्थावर मालमत्ता आहे, उद्या तुझी नोकरी गेली, काही जरी गेलं तर शेती आहे, उद्या भविष्यामध्ये तू शेतकऱ्याची पोरगी आहे, शेतीमध्ये कसून काम करून तुम्हाला पोटभर खायला भेटेल, अशा पद्धतीने नवरा चॉईस करून दिला पाहिजे. फक्त आर्थिक आमिषाच्या मागू लागून किंवा हे घराने लय मोठे आहे, हिची लय फॅशन भारी आहे, त्यांच्या घरामध्ये लय असे, म्हणून तुम्ही जर लग्न करणार असाल तर मानसिकता बदला. शेवटपर्यंत साथ देणार नवरा तुम्हाला करणं गरजेचं आहे. भरपूर मुलं आहेत, पैसेवाले भरपूर, पण जर तो मुलगा 5 वाजता घरी येत असेल तर त्या नवऱ्याचा उपयोग नाही. मुलींनी मानसिकता बदलणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर त्यांच्या आईवडिलांनी मानसिकता बदलणं खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच मानसिकतेचाच प्रश्न आज विवाह संस्थेच्या जवळ येऊन पोचलेला आहे आणि एक सामाजिक समस्या ती बनलेली आहे. शेवटी जाता जाता एका मिनिटात तुमची विवाह संस्था काय आव्हान करू शकते, काय संदेश देऊ शकते? आमची विवाह संस्था, मी सांगितल्याप्रमाणे आपण ज्यावेळेस मी लोकांमध्ये जातो, लोकांमध्ये गेल्यानंतर एक सामाजिक भान असतं प्रत्येक माणसाचं. गेल्यानंतर बऱ्याच ठिकाणी म्हणजे ज्यावेळेस मी 10 जणांबरोबर बोलतो, त्यापैकी 8 जणांच्या डोक्यामध्ये असं असेल, अरे माझी मुलगी लग्नाला आली आहे, माझा मुलगा लग्नाला आला आहे, चांगलं स्थळ भेटत नाही, माझ्या मुलाचं गेले 8 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, एकही मुलगी पसंत करत नाही. म्हणजे असं काय घडले बाबा त्याच्याविषयी, बाबा असं का होते? याचं तफावत मोठी आहे. मुलांवरची जबाबदारी असते, त्याचं शिक्षण उरकून त्याला लग्न करायच्या आधी फ्लॅट घ्यायचा असतोय, त्याला लग्न करायच्या आधी सगळं स्थावर मालमत्ता त्या नवरीला दाखवण्यासाठी करायची असते आणि म्हणून तो लवकर शाळा सोडून येणार, शिक्षण कमी करून तो अर्निंगच्या मागे लागतो, मिळकतीच्या मागे लागतो. आणि तो मिळकतीच्या मागे लागतपर्यंत मुलीला ह्याचं काही हे नसतं.
गरज नसते, त्याला माहिती माझा नवरा भेटेल ते सगळं असेल त्याच्याकडं. मग मुली काय करतात, शिक्षण घेत राहतात, शिकत राहतात. मग आज प्रॉब्लेम असं झाला आहे, मुली ज्यावेळेस शिकलेल्या असतात आणि मुलं कमी शिकलेले असतात, एक तर शिक्षण जे आट असेल तर ती मॅच होत नाही. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस मुलं कामाच्या निमित्तानं बाहेर जातात त्यावेळेस त्यांचं जबाबदारी असेल, ती जबाबदारी पार पडताना त्याचं पण वय जास्त होऊन गेलं असतं. आणि वय जास्त झाल्यामुळं नवीन 22-25 वर्षांची मुली लग्न करतात, त्या मुली लग्न करून गेलेल्या असेल. यांना 25-30 वयापर्यंत मुलगी शोधणं खूप कठीण झालेलं आहे. आणि हेच एकमेव कारण आहे की बाबा हे अडचणी निर्माण व्हायची. एक सांगा की तुमची विवाह संस्थेची रजिस्ट्रेशन फी आणि लग्न जमवण्याची फी आम्ही कॅटेगरी वाईज फी घेतो. आम्ही 900 रुपयापासून तर अगदी 35,000 रुपयेपर्यंत फी घेतो. त्याच्यामध्ये ठरलेलं आहे, जे 900 रुपये फी देतो त्याच्यासाठी आम्ही ऑनलाईन काम करतो. आणि जो 35,000 रुपये फी देतो त्याच्यासाठी आम्ही त्याचे आईवडील म्हणून काम करतो. समजा एखादा मुलगा आहे, त्याला काय कालावधी असेल ना, 3 महिने 1 वर्षाचं 1 वर्षाचा कालावधी आहे त्याला. त्यासाठी 100% आम्ही मुली शोधतो आणि त्याचं लग्न लावून देतो. आणि जर समजा चुकून एखाद्या मुलाच्या बाबतीत असा काय प्रकार घडला तर त्यांनी दिलेले जेवढे पैसे, त्याचे पैसे जे काही टॅक्सेस वगैरे आहे, टेरिफचे जे फी आहे ती कट करून उरलेले पैसे आम्ही त्यांना एकदम ट्रान्सपरंट समोरच्या व्यक्तीला देऊ टाकतो. तर अशा रीतीनं सोयरीक मॅट्रोमनीचे शेवाळे साहेब यांनी त्यांची भूमिका आणि त्यांच्या सोयरीक मॅट्रोमनीचं असं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आज विवाह जमवणं खूप अवघड झालेलं आहे, एक जबाबदारी झालेली. त्यात विवाहामध्ये निर्माण झालेल्या समस्यांची सोडवणूक, त्यातील समुपदेशन, त्यातील मानसिकता बदलून विवाह जुळवणे हे एक प्रकारे विवाह संस्थेपुढील आव्हानच निर्माण झालेलं आहे, असं सदानंद शेवाळे साहेबांना सांगायचं आहे. धन्यवाद.